स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। गारडी खून प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती। खून नेमका कोणत्या कारणातून? पोलिसांची जोरदार फिल्डिंग। तुम्हाला हाडांचा त्रास आहे, विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय? मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल। आमच्या उपलब्ध सुविधा: डिजिटल एक्स-रे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, स्पोर्ट्स मेडिसिन, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया, जॉइंट रिप्लेसमेंट उपचार, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंटवरील उपचार व शस्त्रक्रिया, मणक्याचे आजार, फिजिओथेरपी, स्पेशल, सेमी स्पेशल जनरल रूम, कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध। तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे। आमचा पत्ता: श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, विटा। आता दातांच्या दुखण्यांचं टेन्शन सोडा। विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंटसह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना। गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर। डॉक्टर ओंकार विलास चव्हाण, डेंटल सर्जन, फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री। आमचा पत्ता: गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, हॉटेल महादेव समोर, कराड रोड, विटा। गारडी येथील खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना मोठं यश आलंय। माजी उपसरपंचाच्या खून प्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले। खून झाल्यानंतर अवघ्या 24 तासातच पोलिसांनी घटनेच्या मुळापर्यंत जाऊन तपास सुरू केल्यानं संशयितांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलंय। या प्रकरणी एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर अन्य 2 फरार असलेल्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे। खानापूर तालुक्यातील गारडी येथून नेवरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर घानवड गावचे माजी उपसरपंच बापूराव चव्हाण यांचा भर रस्त्यात निर्घुण खून करण्यात आला होता। घटनास्थळावर कोणी प्रत्यक्षदर्शी न आढळल्यानं हा खून कोणी केला आणि कोणत्या कारणावरून तो झाला याचा उलगडा करण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं। पोलीस उपअधीक्षक विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या टीमनं गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी तातडीनं शोध मोहीम सुरू केली होती। या शोध मोहिमेत काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती समोर आली आहे। सुमारे 3 हल्लेखोरांनी विटा ते गारडीपर्यंत बापूराव चव्हाण यांचा पाठलाग करून त्यांच्यावर हल्ला केला। तसेच खुनाच्या घटनेनंतर हे तिन्ही हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झालेत। यापैकी एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे। हल्लेखोरांनी बापूराव चव्हाण यांचा खून नेमका कोणत्या कारणातून केला याचा उलगडा मात्र मुख्य आरोपींना ताब्यात घेतल्यानंतरच होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। परंतु या खून प्रकरणी पोलिसांची यंत्रणा गतिमान झाली असून लवकरच याचा छडा लावू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा